नाशिकच्या मुजोर रिक्षा चालकाला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। आपण पाहिलं होतं काही वेळापूर्वी एका महिलेसोबत भांडण करणारा हा रिक्षावाला, अनधिकृत रिक्षावाला, त्याला आता बेड्या ठोकलेल्या आहेत आणि पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। नाशिकच्या शालीमार चौकामध्ये हे अनधिकृत रिक्षावाले अनेक माजले होते आणि त्यांची मुजोरी पाहायला मिळत होती। आजच एका महिलेला त्यांनी फार वाद घातला आणि तिच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला। तिने गयावया केल्या, माफी मागितली आणि तरी सुद्धा हा रिक्षावाला ऐकत नसल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं होतं आणि हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, व्हायरल झाल्यानंतर त्याला अखेर नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आता यापुढे त्याच्या परवान्याची चौकशी होईल आणि त्यानंतर इतर रिक्षावाल्यांवर सुद्धा कारवाई होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय। आपण पाहतोय पोलीस त्याला घेऊन येत आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे नाशिक मधून याचा आढावा घेत आहेत। अभिजित, मला सांगा, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेमकं काय झालं की नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अगदी खरं आहे। रिक्षा चालकाचा या मुजोरीचा व्हिडिओ ज्यावेळेस आपण साम टीव्हीवर दाखवला, सकाळपासून आपण या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने हे सगळं प्रकरण लावून धरलेलं होतं आणि अखेर काही वेळापूर्वी आता पोलिसांनी जो मुजोर रिक्षा चालक आहे मजहर खान, त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या सोबतच्या एका साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये जो रिक्षा चालक त्या महिलांशी अरेरावी करत होता, चालकाशी अरेरावी करत होता, त्यांना मारहाण देखील करण्यात आलेली होती आणि अखेर पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मुजोर रिक्षा चालक जो आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीने पोलिसांनी शहरामध्ये जे अनधिकृत रिक्षा चालक आहेत, मुजोर रिक्षा चालक आहेत की जे प्रवाशांशी अरेरावी करतात, प्रवाशांशी वाद घालतात, प्रवाशांच्या अंगावर वेळप्रसंगी गाड्या घालतात, अशा मुजोर रिक्षा चालकांवर आता पोलिसांनी अशाच पद्धतीने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून देखील केली जाते। धन्यवाद। आपण पाहतोय की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामनी ही बातमी लावून धरली, अनेक वेळा दाखवून शेवटी अखेर नाशिक प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी या मुजोर रिक्षावाल्याला शोधून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन। काल दिनांक 14/3/2025 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती। सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन